ओके. तर स्टोअर मध्ये यायचं आणि स्टोअर मध्ये येऊन आपल्याला राईट करायचं आहे तुमचं स्टोअर. ओके. तर स्टोअरला घेऊया आपण सर्वात अगोदर बनवण्यासाठी इथे. तर काय लिहिते स्टोअर स्टोअर कॉन्स्ट स्टोअर कोलन स्टोअर. ओके. स्टोअरला एरर देते. ओके, नो प्रॉब्लेम. इक्वल टू कॉन्फिगर कॉन्फिगर स्टोअर. कॉन्फिगर स्टोअर माझं कुठून जे स्लॅश टूलकिट मधून मी तुम्हाला अगोदरच्या काउंटरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलेलंच होतं. आता स्टोअरला सुद्धा इम्पोर्ट करायचं आहे. ओके, कारण की स्टोअर इम्पोर्ट झालेलं नाही माझं. तर स्टोअरला सुद्धा मी रिडक्ट जे स्लॅश टूलकिट मधून इम्पोर्ट करून घेतलं. ओके. नंतर पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. याच्यामध्ये तुम्हाला काय कॉन्फिगर करायचं आहे तुमचं रिड्युसर. ओके. काय कॉन्फिगर करायचं आहे तुमचं रिड्युसर. ओके. पण रिड्युसर इम्पोर्ट करण्या अगोदर आपल्याला रिड्युसर अगोदर बनवावं लागेल. बरोबर. म्हणून मी एकदा याला स्टोअरला काय करतो एक्सपोर्ट करून घेतो. एक्सपोर्ट डिफॉल्ट. आणि काय माझ्या स्टोअरचं नाव तर स्टोअर. एक्सपोर्ट डिफॉल्ट स्टोअर. ओके. क्लिअर. आता इथे एरर आहे आपल्याला. तर हे एरर आपल्याला घालवण्यासाठी काय करावं लागेल. सर्वात अगोदर आपल्याला तुमचं रिड्युसरला बनवावं लागेल. रूट रिड्युसरला. ओके. तर इथे यावं लागेल रूट रिड्युसर डॉट टी एस मध्ये. एक्सपोर्ट मी काढून टाकतो इथून. ओके. सो कॉन्स्ट रूट रिड्युसर. ओके. रूट रिड्युसर आणि इक्वल टू कंबाईन. कंबाईन रिड्युसर सुद्धा कुठून इम्पोर्ट झालेलं आहे तुमचं रिडक्ट जे स्लॅश टूलकिट मधून. ज्या तुमच्या ऍक्शन्स असणार आहेत तुमच्या मेथड्स असणार आहेत त्या सर्व तुमच्या कुठे आल्या या कंबाईन रिड्युसर्स मध्ये. या एका ऑब्जेक्ट मध्ये तुमच्या सर्वच्या सर्व ऍक्शन्स आलेले आहेत तिथे. ओके. क्लिअर आहे. वेगवेगळ्या जे मेथड्स तिथे कॉल होणार आहेत या कॉन्टॅक्ट मध्ये कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टीएस मध्ये आणि कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये त्या घेणार आहेत त्या तिथून त्या तुमच्या रूट रिड्युसर नावाच्या फाईलमध्ये येतील. त्यामध्ये सुद्धा या कंबाईन रिड्युसर्स मध्ये येतील त्या ऍक्शन्स. ओके. तिथून त्या स्टोअर कुठे करायला लागलो आपण त्या एका व्हेरिएबल मध्ये. त्याचं नाव आहे रूट रिड्युसर. ओके. आणि हे रूट रिड्युसर आपण कॉन्फिगर करणार आहे तुमच्या स्टोअर डॉट टीएस मध्ये इथे. ओके. तर सर्वात अगोदर आपण रूट रिड्युसरला एकदा बनवून घेऊया. बेसिक रूट रिड्युसर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉन्फिगरेशन करणे आहेत. कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. यामध्ये क्लिअर. आता इथे सुद्धा एरर आहे कारण की आपण इथे तुमच्या रिड्युसरला राईट केलेलं नाहीये. ओके. तर सर्वात अगोदर आपण स्टोअर डॉट टी एस मध्ये येऊया आणि इथे याला कॉन्फिगर करून घेऊया रूट रिड्युसरला तुमच्या. तर रूट रिड्युसरला काय करावं लागेल इम्पोर्ट सुद्धा करावं लागेल. तर मग सर्वात अगोदर इम्पोर्ट करून घ्या. तर इम्पोर्ट रूट रिड्युसर. इम्पोर्ट करण्या अगोदर इकडून एक्सपोर्ट केलंय का मी एक्सपोर्ट करावं लागेल. ओके. एक्सपोर्ट डिफॉल्ट एक्सपोर्ट डिफॉल्ट रूट रिड्युसर. क्लिअर. ओके. आता इम्पोर्ट करायचं आपल्याला स्टोअर मध्ये. तर स्टोअर मध्ये यायचंय आणि इथे इम्पोर्ट रूट रिड्युसर आणि कुठून होत आहे ते फ्रॉम स्लॅश स्लॅश रूट रिड्युसर. क्लिअर आहे. ओके. नंतर इथे काय येईल तुमचं रिड्युसर कोलन रूट रिड्युसर. ओके. तर बघा आपल्या स्टोअर आपला आता कॉन्फिगर झालेलं आहे रूट रिड्युसर सोबत. क्लिअर. आता आपल्याला इथे काही मेथड राईट करण्या अगोदर आपण या स्टोअरला एक्सपोर्ट जे केलेलं आहे याला कॉन्फिगर करूया आपण इंडेक्स डॉट टी एस एक्स मध्ये. ओके.
तर इथे जे तुमचं रिॲक्ट डॉट स्ट्रिक्ट मोड आहे याला मी कमेंट आउट करतो. ओके, हे ऍपचं एरर दाखवत आहे इथे. ओके, कारण की ऍप इथे प्रोव्हायडर मध्ये ऍप जे आहे हे इथे प्रोव्हाइड केलेलं आहे ते रेंडर मेथड मध्ये. तिथून ते रिॲक्ट डॉम, ते क्रिएट रूट मेथड मधून, नंतर ही रूट जे आहे ते इंडेक्स डॉट TSX मध्ये, इकडे पब्लिक मध्ये इथे या इंडेक्स डॉट HTML सोबत ते कॉन्फिगर केलेलं आहे. ओके, इकडे बघा इथे ती रूट आयडी आहे, ही आयडी आहे ती रूट. ओके, तर ते ऍप जर का आपल्याला प्रोव्हाइड करायचं असेल इकडे रिडक्स मध्ये, तर आपल्याला काय घ्यावं लागेल इथे, एक तुम्हाला प्रोव्हायडर इम्पोर्ट करावं लागेल. क्लिअर, प्रोव्हायडर कुठून इम्पोर्ट करणार आहोत आपण, तुमच्या रिॲक्ट रिडक्स मधून. ओके, आणि त्याच्यामध्ये स्टोअरला प्रोव्हाइड करायचंय म्हणजे कॉन्फिगर करायचंय, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍप नावाच्या फाईलला रॅप करायचं आहे. ओके, तर सर्वात अगोदर प्रोव्हायडरला इम्पोर्ट करूया. प्रोव्हायडर बघा रिॲक्ट रिडक्स मधून वरती इम्पोर्ट झालेलं आहे तुमचं प्रोव्हायडर इथे लाईन नंबर 12 ला. ओके, तर प्रोव्हायडर इम्पोर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याला कॉन्फिगर करण्यासाठी स्टोअरला कॉन्फिगर करायचं आहे. पण त्याच्या अगोदर मी ऍपला इथे प्रोव्हाइड करून देतो. ऍप नावाची फाईल मी इथे रॅप केलेली आहे प्रोव्हायडर मध्ये. आता तुम्हाला स्टोअरला सुद्धा इम्पोर्ट करायचं आहे, तर इम्पोर्ट स्टोअर फ्रॉम रिडक्स फाईल स्लॅश स्टोअर. ओके, इथून रिडक्स फाईल स्लॅश स्टोअर डॉट TS. ओके, आता इथे कॉन्फिगर करा त्याला. तर स्टोअर इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्स त्याच्यामध्ये स्टोअर. ओके, बघा माझे स्पेलिंग मिस्टेक इथे होत नाही बरं का, कारण की मी जे सजेशन मध्ये आलं ना तेच घेत आहे इथे, ते पण स्टोअर स्टोअर. ओके, तर हे स्टोअर कोणता आहे तुमचा, स्टोअर डॉट TS मध्ये जर गेला तर हे स्टोअर आहे. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके, तर रूट रिड्युसर मध्ये आल्याच्या नंतर आता रूट रिड्युसरची जी फाईल आहे इथे मला कॉन्फिगर करण्यासाठी मी अजून इथे बनवलेली नाहीये. ओके, जे मला कॉन्फिगरेशन करायचे आहेत ते मी इथे अजून राईट केलेले नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे इथे मी कर्ली ब्रॅकेट्स काढून टाकतो ते इथनं. ओके, सो नो एरर इन दॅट. ओके, यानंतर तुम्हाला यायचं आहे कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टी मध्ये. ओके, आता तुम्ही जे क्रड ऑपरेशन केलेलं होतं, क्रड ऑपरेशन मध्ये काय केलं होतं तुम्ही, तुम्ही डायरेक्टली सर्व्हिस बनवली होती. ओके, इथे कॉन्टॅक्ट सर्व्हिस डॉट TS इथे सर्व्हिस बनवली होती, आणि जे गेट ऑल कॉन्टॅक्टचं जे फंक्शन्स आहे, जी मेथड आहे, ती तुम्ही डायरेक्टली कॉल कुठे केली होती, इकडे तुमच्या कंपोनंट मध्ये, जो की तुमचा होता ऍड कंपोनंट, ऍड कॉन्टॅक्ट डॉट TSX. ओके, इथे तुम्ही ती सर्व्हिस कॉल केलेली होती. क्लिअर, आणि इथे लूप लावून तो डेटा तुम्ही इथे फेच केला होता. ऍड कॉन्टॅक्ट नाही, गेट ऑल कॉन्टॅक्ट. ओके, गेट ऑल कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही ती मेथड कॉल केली होती आणि इथे तुम्ही तो डेटा फेच केला होता लूप लावून. ओके, क्लिअर. पण इथे आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला सर्वात अगोदर तो डेटा, जी सर्व्हिस आहे, ऍड कॉन्टॅक्ट मध्ये एरर काय आहे, ओके, गेट ऑल कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही डायरेक्टली डेटा म्हणजे ती सर्व्हिस कॉल केली होती. पण आता इथे तसं नाही होणार. इथे सर्वात अगोदर ती जी सर्व्हिस आहे ती आपल्याला कॉल करायची आहे कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट TS मध्ये. ओके, इथे ती आपल्याला सर्व्हिस घ्यायची आहे. नंतर इथून जे फंक्शन्स आपण राईट करणार आहे त्या मेथड आपल्याला कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट TS मध्ये घ्यायच्या आहेत. नंतर हे जे कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट TS आहे ते कॉन्फिगर करायचं आहे आपल्याला रूट रूट रिड्युसर सोबत, आणि जे तुमचा रूट रिड्युसर आहे ते कॉन्फिगर आहे तुमच्या स्टोअर सोबत. ओके, तर सर्वात अगोदर आपण येऊया कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट TS मध्ये. ओके,
तर contact.action.ts मध्ये आल्याच्या नंतर जी तुम्ही मेथड राईट करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथे तुमचं काय लागेल, तुमचा लागेल इंटरफेस. ओके, आणि तुमची सर्व्हिस सुद्धा लागेल. तर ती सर्व्हिस आपण इम्पोर्ट करून घेऊया. नंतर तुमचा इंटरफेस सुद्धा इम्पोर्ट करून घेऊया इथे. ठीक आहे, पण आपण डायरेक्टली इम्पोर्ट नाही करणार. जेव्हा त्याचे काम पडेल ना तेव्हा त्याला आपण इम्पोर्ट करूया बरं का. म्हणजे सजेशन जसे येतील तसे आपण इम्पोर्ट करूया त्याला. ओके, सो एक्सपोर्ट कॉन्स्ट तर काय लिहिते तुमच्या ऍक्शन्स. सो ऑल एम गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन कोलन आणि इक्वल टू क्रिएट असिंक थंक. ओके, आता हे क्रिएट असिंक थंक काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर मी राईट करून घेतो एकदा. पॅरेंथेसिस डबल कोट आणि हे जे तुम्ही गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन ही जी ऍक्शन राईट केली आहे ना, गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन, त्याला कॉपी करा आणि इथे सेम ॲज इट इज इथे पेस्ट करा. ओके, क्लिअर आहे. नंतर इथे या क्रिएट असिंक थंकच्या आतमध्येच तुम्हाला कोड राईट करायचा आहे. ओके, इथे काही कॉमा. ओके, हे जे क्रिएट असिंक थंक काय करतं माहितीये का, हे तुमचा पेलोड क्रिएट करतं. ओके, पेलोड क्रिएटर आहे ते. ओके, त्याच्यामध्ये काय जाणार आहे ना ते सांगतो तुम्हाला. ओके, जर का तुम्हाला आयडी पास करायची असेल, गेट गेट कॉन्टॅक्ट बाय आयडी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जर का काही क्रिएट करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी पास करावी लागेल. तर तो पेलोड क्रिएटर आहे ते क्रिएट असिंक थंक. ओके, नंतर इथे असिंक का घेतलं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही असिंक्रोनस जावास्क्रिप्ट मध्ये शिकलेला आहात. असिंक अवेट काय आहे तर. ओके, ते जाईल असिंक पॅरेंथेसिस याच्यामध्ये काय येईल तुमचा पेलोड. पेलोड कोलन कर्ली ब्रॅकेट्स. ओके, कॉमा कॉमा इथे काय येईल रिजेक्ट विथ व्हॅल्यू. ओके, कोलन प्रॉमिस. आणि इथे सांगावं लागेल तुम्हाला त्या इंटरफेसचा टाईप, म्हणजे तुमच्या कोणत्या टाईपचा डेटा तुमचा येत आहे त्या डेटाचा टाईप. ओके, तर इथे पेलोड पाठवला मी, पण इथे पेलोड मध्ये मी आयडी सुद्धा पाठवलेली नाही आणि बॉडी सुद्धा पाठवलेली नाही. ओके, का? कारण की मला डेटा गेट करायचा आहे. गेट मेथड साठी मला आयडी ची सुद्धा गरज नाहीये आणि बॉडीची सुद्धा गरज नाहीये. त्याच्यामुळे इथे जो पेलोड जात आहे ना, हा पेलोड एम्प्टी जात आहे. याच्यामध्ये मी ना ऍज अ आय कॉन्टॅक्ट म्हणजे जो आपला इंटरफेस आहे तो सुद्धा पाठवत नाहीये, आणि जी आपण आयडी बनवलेली आहे कॉन्टॅक्ट सर्व्हिस मध्ये गेट मेथड साठी, अपडेट मेथड साठी, डिलीट मेथड साठी, तर तिथे सुद्धा ती सुद्धा पाठवत नाहीये. ओके, नंतर आय कॉन्टॅक्ट. आता मला ऑल डेटा गेट करायचा आहे इथे, म्हणून इथे अरे ब्रॅकेट्स. ओके, और एनी टाकून देतो मी इथे. ओके, नंतर फॅट एरो कर्ली ब्रॅकेट्स. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर का ट्राय आणि कॅच मध्ये तुम्हाला तुमची सर्व्हिस कॉल करायची आहे. जर का आपण ट्राय मध्ये कोणती मेथड कॉल करतो, जी आपलं आउटपुट येणार आहे ती मेथड. ओके, आणि कॅच मध्ये आपण काय करतो, तुमचं जर का काही एरर असेल, जर का काही समजा आपला कोड चालला नाही, समथिंग एरर असेल URL मध्ये, किंवा तुम्ही बॉडी पास केली नाही, किंवा तुम्ही जो काही पेलोड जात आहे तो एम्प्टी जात आहे, त्याच्यामध्ये काही एरर असलं तर ते आपण त्याला कॅच करणार आहे तुमच्या कॅच मेथड मध्ये. ओके, आणि ट्राय मध्ये आपण जो आपला पेलोड येणार आहे जो ऍज इट इज जाणार आहे त्याच्यामध्ये समथिंग काही एरर नसणार आहे, तर आपण त्याला ट्राय मध्ये
कॅच करणार आहे. ओके, म्हणजे ट्राय मध्ये त्याला आपण राईट करतो. ओके, सो ट्राय कर्ली ब्रॅकेट्स ते काय लेट res इक्वल टू अवेट. हे res आहे ना, हे जे नेम आहे हे तुम्ही काही घेऊ शकता. ओके, आता जर का मी इथे ओके, पहिले मी राईट करतो, नंतर सांगतो असिंक आणि अवेट. ओके, अवेट इथे काय आहे तुमचे कॉन्टॅक्ट सर्व्हिसच आहे ना. ओके, कॉन्टॅक्ट सर्व्हिस बघा, ही जी कॉन्टॅक्ट सर्व्हिस आहे ना इथली आहे, इथे इथे एक्सपोर्ट केलेली आहे ती कॉन्टॅक्ट सर्व्हिस, हा क्लास आहे तो. ओके, इथून एक्सपोर्ट केलेला आहे मी, त्याला घेत कुठे आहे कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टी एस मध्ये. सो कॉन्टॅक्ट सर्व्हिस डॉट, त्याच्यामध्ये एक एक फंक्शन लिहिलेलं आहे मी गेट ऑल कॉन्टॅक्टचं, डॉट गेट ऑल कॉन्टॅक्ट. ओके, आणि पॅरेंथेसिस. क्लिअर. नंतर रिटर्न, त्याला रिटर्न सुद्धा करावं लागेल आपल्याला. रिटर्न आरएस, हे आरएस आहे ते. ओके, आरएस डॉट डेटा. क्लिअर. नंतर आता कॅचचा ब्लॉक. ओके, इथे समथिंग, नो नो, काय प्रॉब्लेम नाही. ते आता कॅच. ओके, कॅच पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके, नंतर आता कॅच मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, जर का काही एरर असेल तर आपण तिथे कॅच करणार. तर एरर, हे एरर कोलन एनी, मला माहित नाही म्हणून मी तिथे एनी घेते, कोणत्या टाईपचे एरर आहे म्हणून. ओके, तर इथे इफ पॅरेंथेसिस नॉट एरर, जर का एरर नसेल तर नॉट एरर डॉट रिस्पॉन्स, तर थ्रो करायचं आपल्याला काय, इफचा ब्लॉक आहे ना हा, तर कर्ली ब्रॅकेट्स थ्रो एरर. ओके, ओके, आणि रिटर्न काय होईल इथे, रिटर्न रिटर्न काय होईल, रिजेक्ट विथ व्हॅल्यू. कुठले रिजेक्ट विथ व्हॅल्यू इथे. ओके, रिजेक्ट विथ व्हॅल्यू एरर डॉट रिस्पॉन्स डॉट डेटा. ओके, आता हे झालं तुमची एक ऍक्शन्स इथे आपण राईट केलेली आहे, कोणती, गेट ऑल कॉन्टॅक्टची ऍक्शन. ओके, आता सध्या आपला डेटा कुठे आहे, हॅलो, सध्या आपला डेटा कुठे आहे इथे, तुमच्या कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टी एस मध्ये, कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टी एस मध्ये आहे. ओके, कोणी असेल ना ते म्यूट वरती जा. ओके, कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टी एस मध्ये. ओके, कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टी एस मध्ये आपला डेटा आहे. आता ही जी मेथड आहे ही आपल्याला गेट कुठे करायची आहे आता, कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टी एस मध्ये. ओके, तर आपल्याला तिला घ्यायचं आहे कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टी एस मध्ये. ठीक आहे, आपण सर्व मेथड सोबत राईट नाही करणार आहे, एक एक मेथड कॉल करणार आहे आपण. ओके, तर कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टी एस मध्ये यायचं इथे, आणि इथे सर्वात अगोदर तुम्हाला बनवायची आहे एम्प्लॉय फीचर की. सो आपल्याला ही ऍक्शन घ्यायची आहे ना कुठे, कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टी एस मध्ये. तर मी इम्पोर्ट करतो सर्वात अगोदर ती ऍक्शन इथे. सो इम्पोर्ट asterisk as contact action, contact action. ओके, फ्रॉम, कुठून इम्पोर्ट होता है, फ्रॉम डबल कोट डॉट स्लॅश, कुठून इम्पोर्ट होता है ते, डॉट स्लॅश कॉन्टॅक्ट नावाचं फोल्डर, त्याच्यामध्ये स्लॅश कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन. ओके, स्लॅश कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन्स. ओके, इथून
कॉन्टॅक्ट, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन्स. ओके, आता सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, इथे एक फीचर की बनवावं लागेल. ओके, नंतर तुम्हाला स्टेट बनवावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्लाइस बनवावं लागेल. ओके, आणि त्या स्लाइस मध्ये तुमचे रिड्युसर्स असतील. ओके, तर इथे एक्सपोर्ट एक्सपोर्ट कॉन्स्ट एक्सपोर्ट कॉन्स्ट एम्प्लॉय कुठं, कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट फीचर की इक्वल टू कॉन्टॅक्ट फीचर. ओके, नंतर एक्सपोर्ट इंटरफेस एक्सपोर्ट इंटरफेस. आता इथे येईल तुमची इनिशियल स्टेट कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. हे जे नाव आहे तुमचं इनिशियल स्टेट, हे तुमचं काही असू शकतं इथं. ओके, तर इनिशियल स्टेट. आता इथे काय आहे बघा, आपल्याला ऑल कॉन्टॅक्ट्स पाहिजे असतील तर इथे मी घेतोय कॉन्टॅक्ट्स कोलन, कोणत्या टाईपचा कॉन्टॅक्ट आहे माझा, आय कॉन्टॅक्ट. बघा माझा इंटरफेस इथे इम्पोर्ट झालेला आहे. ओके, आय कॉन्टॅक्ट आणि ॲरे ब्रॅकेट्स. ओके, कॉमा, मला एक कॉन्टॅक्ट घ्यायचा असेल तर काय येईल इथे, कॉन्टॅक्ट कोलन. हे आपण क्रिएट करत आहे बरं का, हे कुठून इम्पोर्ट नाही करत आहे आपण. कॉन्टॅक्ट कोलन, कोणत्या टाईपचा डेटा आहे माझा, एक ऑब्जेक्ट त्याच्यातला आय कॉन्टॅक्ट. ओके, हे झाला तुमचा इंटरफेस इथे क्रिएट. त्यानंतर आपल्याला त्या इंटरफेस मध्ये कोणत्या टाईपचा डेटा आपल्याला असणार आहे ते सांगावं लागेल. तर कॉन्स्ट इनिशियल स्टेट कोलन, त्याच्यामध्ये आपला इंटरफेस इनिशियल स्टेट. ओके, हे तुमची इनिशियल स्टेट आहे. त्याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे, आपला इंटरफेस. म्हणजे हा, त्याच्यामध्ये काय आहे, कॉन्टॅक्ट्स आहे आणि कॉन्टॅक्ट आहे. ओके, म्हणजे हा जो डेटा आहे इनिशियल स्टेट मधला, म्हणजे जे आपण पॅरामीटर्स इथे डिक्लेअर केलेत कॉन्टॅक्ट्स आणि कॉन्टॅक्ट, ते आता स्टोअर कुठे झाले, या इनिशियल स्टेट मध्ये झाले. क्लिअर. नंतर इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्स. काय इथे आता इथे एरर का देत आहे माहितीये का, कारण जेव्हा पण आपण इंटरफेस कुठे यूज करतो ना, तर ते मॅन्डेटरी बनतं त्याच्यामधील सर्व फील्ड आपल्याला यूज करणे. ओके, म्हणून इथे काय येईल, कॉन्टॅक्ट्स कॉन्टॅक्ट्स कोलन ॲरे ॲज आय कॉन्टॅक्ट ॲरे ब्रॅकेट्स. का, कारण की मला या कॉन्टॅक्ट्स मध्ये ऑल डेटा घ्यायचा आहे. ओके, आणि ॲरे मध्ये या ॲरे मध्ये तो सर्व डेटा आपला येणार आहे. ओके, आपल्याला माहित नाही की किती फील्ड येणार आहेत, काय येणार आहेत, त्याच्यामुळे आपण तिथे काय घेतलंय, ॲरे घेतलेला आहे. ओके, आता नंतर इथे कॉन्टॅक्ट कोलन, एक ऑब्जेक्ट बाहेर काढायचा आहे, म्हणून तिथे एक ऑब्जेक्ट ॲज कोणता, तर आय कॉन्टॅक्ट. ओके, क्लिअर. नंतर आपल्याला स्लाइस क्रिएट करायचा आहे इथे, तर एक्सपोर्ट कॉन्स्ट काय लिहिते, तुमचं कॉन्टॅक्ट स्लाइस, जे आपण स्लाइस बनवलं होतं ना काउंटर मध्ये, त्याच टाइप मध्ये इथे. ओके, फक्त इथे ही मेथड इथे वेगळी झाली तुमच्यासाठी, जी आपण सर्व्हिस कॉल केलेली आहे. ओके, आपण काउंटरच्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट काउंटर डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये काय केलं होतं, डायरेक्टली इथं स्टेट बनवली होती, एक फीचर की बनवली होती, आणि इथे तुमचे रिड्युसर फंक्शन बनवले होते, इन्क्रीमेंट काउंटर ऍक्शन, डिक्रीमेंट काउंटर ऍक्शन आणि इन्क्रीमेंट बाय व्हॅल्यू ऍक्शन. ओके, क्लिअर आहे. रिवाइज करून घ्या एकदा जर का आठवत नसेल तर. ओके, एक्सपोर्ट कॉन्स्ट, इथे काय येईल, कॉन्टॅक्ट स्लाइस. ओके, हे नाव तुमचं काय असू शकते, हे इनबिल्ड वगैरे काही नाही आहे, कॉन्टॅक्ट स्लाइस इक्वल टू
क्रिएट स्लाइस. ओके, क्रिएट स्लाइस. हा, Redux.js स्लॅश टूलकिट मधून ते इम्पोर्ट होत आहे बघा. इम्पोर्ट कुठून झालं ते Redux.js स्लॅश टूलकिट मधून. तर क्रिएट स्लाइस पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स आणि यामध्ये तुम्हाला कॉन्फिगर करणे आहेत नेम. तर नेम काय आहे याचं? कॉन्टॅक्ट स्लाइस. ओके, ऍज इट इज कॉपी करतोय मी इथं. काय आहे? कॉपी पेस्ट इट. कॉन्टॅक्ट स्लाइस कॉमा वाय सी. हा, कॉन्टॅक्ट स्लाइस कॉमा तुमची इनिशियल स्टेट. ओके, इनिशियल स्टेट कोलन इनिशियल स्टेट. ओके, इनिशियल स्टेट. त्यानंतर कॉमा इथे काय घ्यावं लागेल तुमचे रिड्युसर्स. आता रिड्युसर्स कोलन कर्ली ब्रॅकेट्स कॉमा. आता आपल्याकडे खूप सारे रिड्युसर्स आहेत इथे. आपले एकच मेथड नसणार आहे इथे, त्यामुळे मी काय करत आहे इथे एक्स्ट्रा रिड्युसर्स बनवत आहे. तर इथे येईल एक्स्ट्रा रिड्युसर्स. ठीक आहे, एक्स्ट्रा रिड्युसर्स कोलन आणि याच्यामध्ये पॅरेंथेसिस. हे एक फंक्शन्सच आहे जे की या ज्या ऑल मेथड्स आहेत कोणत्या या कॉन्टॅक्ट ऍक्शन मधल्या, त्या आपण इथे इम्पोर्ट करणार आणि त्याच्यामध्ये त्याची ऍक्शन सांगणार कोणती आहे आणि त्याचा टाइप सांगणार कोणता आहे. ओके, म्हणजे तुमची स्टेट ठरणार आहे इथे कॉन्टॅक्ट्स आहे की कॉन्टॅक्ट आहे, आणि ते आपण कॉन्फिगर करणार आहे या रूट रिड्युसर सोबत. ओके, तर कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये येऊन ते तुम्हाला तुमची ऍक्शन राईट करायची. तर इथे घेतोय मी बिल्डर. ओके, तुमची सर्वात अगोदर ऍक्शन आहे इथे गेट ऑल कॉन्टॅक्ट. ओके, गेट ऑल कॉन्टॅक्ट. तर बघा इथे बिल्डर. ओके, डॉट ऍड केस. ओके, डॉट ऍड केस आणि याच्यामध्ये या केसमध्ये तुम्हाला तुमचं मेथड कॉल करायची कोणती? या कॉन्टॅक्ट ऍक्शन मधली. ओके, म्हणजे या कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टीएस मधली. तिथे कोणती ऍक्शन आहे ती? गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन. ठीक आहे, तर ती हे फंक्शन कुठे आहे तुमचं? गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन कोणत्या फाईलमध्ये आहे? कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टीएस मध्ये आहे, आणि त्याला आपण इम्पोर्ट कोणत्या वर्ड मध्ये केलेलं आहे? कॉन्टॅक्ट ऍक्शन मध्ये केलेलं आहे. ओके, म्हणून इथे काय येईल या कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये काय येईल इथे? कॉन्टॅक्ट ऍक्शन डॉट गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन. ओके, कळालं कुठून आलं ते? या कॉन्टॅक्ट ऍक्शनला आपण या पूर्ण फाईलला आपण इम्पोर्ट केलेलं आहे या वर्ड मध्ये. त्याचं नाव आहे कॉन्टॅक्ट ऍक्शन. ओके, त्या कॉन्टॅक्ट ऍक्शन मधलं कोणतं फंक्शन पाहिजे मला? गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन. ओके, आता इथे बघा, जर का इथे फुलफिल असेल, पेंडिंग असेल किंवा रिजेक्ट झाला असेल, हे आपण इथे डिसाइड करू शकतो या स्लाइस मध्ये, या कॉन्टॅक्ट स्लाइस मध्ये. ओके, जर का फुलफिल असेल तर ते समोर जाणार आहे, जर का फुलफिल नसेल, एम्प्टी असेल पेलोड किंवा त्याची URL चुकीची असेल तर इथून ते समोर जाणारच नाही. म्हणजे या रूट रिड्युसर पर्यंत तो डेटा जाणारच नाही, त्याची स्टेट तिथे कळणारच नाही त्याला. ओके, म्हणून या कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये काय सांगावं लागेल आपल्याला? डॉट फुलफिल डॉट फुलफिल. ओके, डॉट फुलफिल कॉमा
पॅरेंथेसिस स्टेट कॉमा ऍक्शन. ओके, क्लिअर. जर का फुलफिल असेल तर त्याची ऍक्शन आपल्याला दिसणार, म्हणजे पुढे तो डेटा घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जो काही पेलोड जाणार आहे तो पेलोड. ओके, तर इथे स्टेट मध्ये आपण त्याची स्टेट ठरवणार आहे की तो ऑल कॉन्टॅक्ट आहेत की एक कॉन्टॅक्ट आहे. ओके, कळतंय ना काय सांगत आहे तर मी ते एक्सपोर्ट. ओके ओके ओके. इथे ऍक्शन. ओके, फॅट एरो कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. आता इथे सांगायचंय त्याला स्टेट मध्ये, ही जी स्टेट आहे ना या स्टेटच्या पॅरामीटर मध्ये डिसाईड करायचं आहे आपल्याला की कोणत्या टाईपची ऍक्शन आपण तिथे, म्हणजे स्टेट तिथे प्रोव्हाइड करणार. ऑल ऍक्शन म्हणजे ऑल डेटा गेट करायचा असेल आपल्याला, तर ऑब्विसली इथे काय येणार, स्टेट डॉट कॉन्टॅक्ट. ओके, इक्वल टू काय येईल इथे, इक्वल टू ऍक्शन डॉट पेलोड. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपल्याला गेट ऑल कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला पेलोड आपला काय जात आहे, एम्प्टी जात आहे, कारण की आपण तिथे काहीच पाठवत नाहीये. ओके, गेट ऑल कॉन्टॅक्ट मध्ये. ओके, म्हणून तिथे काय येईल, सिम्पली ऍक्शन डॉट पेलोड. क्लिअर. हे झालं तुमचं एक केस इथे तयार. ओके, कोणती, गेट ऑल कॉन्टॅक्टची. ठीक आहे, आता हे जे स्लाइस आहे, हे जे काउंटर फीचर की आहे, याला आपल्याला कॉन्फिगर कुठे करायचं आहे, रूट रिड्युसर डॉट टी एस मध्ये इथे. तर इथे रूट रिड्युसर डॉट टी एस मध्ये यायचंय तुम्हाला आणि रूट रिड्युसर डॉट टी एस मध्ये येऊन इथे त्याला करायचंय कॉन्फिगर. सो कर ॲरे ब्रॅकेट्स. इथे सुद्धा याला इम्पोर्ट करून घ्यावं लागेल आपल्याला. सो इम्पोर्ट कशाला इम्पोर्ट करावं लागेल आता, या कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टी एस ला. सो इम्पोर्ट asterisk as contact contact reducer from, कुठून इम्पोर्ट करत आहे तर डबल कोट स्लॅश कॉन्टॅक्ट रिड्युसर ना, कॉम्पोनंट नाही ते, कॉन्टॅक्ट रिडक्स फाईल स्लॅश कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर. ओके, यानंतर इथे काय येईल तुमचं कॉन्टॅक्ट रिड्युसर. इथे काय येईल तुमचं कॉन्टॅक्ट रिड्युसर डॉट काय त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फीचर की. ओके, ही कॉन्टॅक्ट फीचर की कुठून इम्पोर्ट झाली आहे, या काउंटर रिड्युसर मधून, म्हणजे कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर मधून. इथे आहे ते कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टी एस, इथून तुमची कॉन्टॅक्ट फीचर की इम्पोर्ट झालेली आहे. ओके, त्यानंतर परत त्याला कॉन्फिगर करण्यासाठी, म्हणजे तुमचं कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर येईल इथे डॉट तुमचं कॉन्टॅक्ट स्लाइस, म्हणजे या कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर मधलं हे कॉन्टॅक्ट स्लाइस आलं. आणि या कॉन्टॅक्ट स्लाइस मध्ये आपण एक मेथड कॉल केलेली आहे या कॉन्टॅक्ट ऍक्शन मधली, जिचं नाव आहे गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन. तिच्यामध्ये जर का ती मेथड जर का फुलफिल असेल, ओके, ती मेथड जर का फुलफिल असेल, तर आपण या स्टेट मधून एक डेटा काढला, म्हणजे स्टेट मधून एक कॉन्टॅक्ट्स काढलेले आहेत सर्वच्या सर्व. ओके, ते कॉन्टॅक्ट्स कोणते आहेत, तर हे कॉन्टॅक्ट्स असतील ते. ओके, हे कॉन्टॅक्ट्स. ओके, आणि त्या कॉन्टॅक्ट्स मध्ये कोणत्या टाईपचा डेटा आहे, तर आय कॉन्टॅक्ट टाईपचा डेटा आहे. आणि हा आय कॉन्टॅक्ट टाईपचा डेटा कोणता आहे, तर हा आपला इंटरफेस आहे. ओके, आणि हा इंटरफेस आपण कुठून घेतलेला आहे, तुमच्या पोस्टमॅन मध्ये या गेट ऑल कॉन्टॅक्ट मध्ये
ही जी मेथड कॉल केलेली आहे आपण 2 मिनिटाला सेंड करतो एकदा, तर इथे आपल्याला त्या फील्ड सर्वच्या सर्व म्हणजे तो डेटा आपल्याला दिसणार आहे. ओके. ओके, तर हे थोडा टाइम घेते. ठीक आहे, परत शेअर करून देतो मी तुम्हाला तो. ठीक आहे, तर या टाईपचा तो डेटा असणार आहे. क्लिअर आहे? मग रूट रिड्युसर मध्ये. ओके, आणि इथून काय होणार तुमचं डॉट रिड्युसर. ओके, क्लिअर. आता आपण डेटा कुठपर्यंत आणलेला आहे तुमचा? आपल्या कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टी एस मध्ये. नंतर हे रूट रिड्युसर आपल्याला कॉन्फिगर कुठे करायचं आहे, तर तुमच्या स्टोर डॉट टी एस मध्ये. ओके, तर स्टोर डॉट टी एस मध्ये आपण ऑलरेडी ते कॉन्फिगर केलेलं आहे. पण इथून आपल्या काही ज्या मेथड्स आहेत त्या इथून डिस्पॅच होणार आहेत. तुमची इनिशियल स्टेट, करंट स्टेट. ओके, तिथून तुम्ही त्या स्टेट गेट कशा करायच्या, त्याला डिस्पॅच कसं करायचं ते सांगण्यासाठी आपल्याला त्या मेथड्स इथे राईट कराव्या लागतील. ओके, तर स्टोअर मध्ये परत काय लिहिते, एक्सपोर्ट टाईप, एक्सपोर्ट टाईप आणि त्याची स्टेट. तर इथे येईल तुमची रूट स्टेट. ओके, इक्वल टू रिटर्न टाईप. त्याचा टाईप काय असेल, तर टाईप ऑफ स्टोअर, जे की हे तुमचं स्टोअर आहे. स्टोअर डॉट गेट स्टेट. काय करतं माहिती आहे का, हे गेट स्टेट फंक्शन हे करतं तुमच्या, हे रिटर्न करतं तुमच्या स्टोअर मधल्या स्टेटला. ओके, रिटर्न करायला लागलं, पण कुठे करायला लागलं, जिथे तुम्ही कॉल करणार आहे तिथे. ओके, कॉल आपण याला कॉल कुठे करणार आहे सध्या, या कंपोनंट मध्ये. कोणत्या, गेट ऑल कॉन्टॅक्ट मध्ये. इथे सर्व स्टेट घेणार आहे तुमच्या, म्हणजे इथे सर्व तुमचा डेटा गेट करणार आहे. ओके, तर इथे स्टोर डॉट टी एस मध्ये आल्याच्या नंतर एक्सपोर्ट टाईप ऍप डिस्पॅच, ऍप डिस्पॅच, ऍप डिस्पॅच इक्वल टू टाईप ऑफ स्टोअर डॉट काय लिहिते, डिस्पॅच. ओके, डिस्पॅच करणे म्हणजे काय करणे, कोण सांगेल? एक्सपोर्ट कॉन्स्ट यूज ऍप dispatch, use app dispatch equal to parenthesis federo and use dispatch. ओके, यूज डिस्पॅच. यूज डिस्पॅच कुठून इम्पोर्ट होईल तुमचं, रिॲक्ट रिडक्स मधून. ओके, कर्ली ब्रॅकेट्स, नो डायमंड ब्रॅकेट्स, आणि त्याच्यामध्ये घ्यायचं तुम्हाला ऍप डिस्पॅच. ऍप डिस्पॅच कोणता आहे, तर हे ऍप डिस्पॅच आहे तुमचं. ओके, ऍप डिस्पॅच. ओके, आणि पॅरेंथेसिस. ओके, ठीक आहे, तुमचं स्टोअर आता राईट झालेलं आहे. हे बेसिक मेथड तुमच्या ऑल स्टोअर मध्ये सेमच असतील, ह्या 3 मेथड. ओके, याच्यामध्ये काही चेंज नाही राहणार. ओके, काउंटर मध्ये सुद्धा हेच होते तुमचं. काय हे काय करतं, रिटर्न टाईप काय करतं, तुमच्या स्टोअर मधली एक स्टोअर गेट म्हणजे स्टेट गेट करून देतं. डिस्पॅच फंक्शन काय करतं, तुमच्या ज्या ऍक्शन्स आहेत, ज्या स्टेट आहेत त्या डिस्पॅच करतं. आणि हे यूज डिस्पॅच काय करतं, तुमच्या जे तुमच्या स्टोअर मध्ये जे काही फंक्शन्स आहेत त्या रिडक्सच्या स्टोअर मधून गेट करण्याचं काम करतं यूज डिस्पॅच. ओके, हे झालं आपलं आता रिडक्स. ओके, आता जो तुमचा स्टोअर मध्ये डेटा आहे तो गेट कुठे करायचा आहे आपल्याला, कंपोनंट मध्ये. कोणत्या, गेट ऑल कॉन्टॅक्ट मध्ये. इथे या टेबल मध्ये आपल्याला तो शो करायचा आहे. ओके, तर इथे आपल्याला परत त्या स्टोअर मधून डेटा गेट करावा लागेल.
क्लिअर आहे? हॅलो. तर इथे सुद्धा आपल्याला तुमच्या स्टोअरचं कॉन्फिगरेशन करावं लागेल, म्हणजे ते इथे घ्यावं लागेल तो डेटा पहिले सर्वात अगोदर, नंतर तुम्हाला तो लूप लावून तो तुमच्या टेबलमध्ये शो करायचा आहे. तर इथे काय येईल, कोलन react dot fc functional component. fc stands for functional component. Okay, so const आपण dispatch मेथड राईट केलेली होती इथे स्टोअर मध्ये आता. ओके, तर dispatch ओके, dispatch कोलन काय लिहिते, ऍप डिस्पॅच कुठून इम्पोर्ट होते बघा, रिडक्स फाईल स्लॅश स्टोअर मधून. ऍप डिस्पॅच ओके इक्वल टू यूज सिलेक्टर पॅरेंथेसिस यूज डिस्पॅच ऍप डिस्पॅच इक्वल टू यूज डिस्पॅच लिहिते, सॉरी हा, यूज सिलेक्टर नाही ना, यूज डिस्पॅच. यूज सिलेक्टर आपलं कधी येईल, जेव्हा आपण स्टोअरला कॉन्फिगर करू तेव्हा. यूज डिस्पॅच पॅरेंथेसिस ओके, यूज डिस्पॅच इम्पोर्ट झालं कुठून, यूज सिलेक्टर सुद्धा रिॲक्ट रिडक्स मधून. ओके, यूज सिलेक्टर सुद्धा इम्पोर्ट झालेलं आहे. ओके, ते आपण यूज करणारच आहे समोर. ओके, क्लिअर. हे डिस्पॅच फंक्शन आपल्याला समोर कामी येणार आहे. ओके, नंतर कॉन्स्ट. आता तुम्हाला इथे स्टेट ठरवायची आहे. आता इथे तुम्ही स्टेट काही ठरवू शकता इथे सध्या, ठीक आहे. हे डिपेंड नाही राहणार, म्हणजे हे बाय डिफॉल्ट इम्पोर्ट नाही होणार आहे, हे तुम्ही काही ठरवू शकता. तर मी इथे ठेवतो कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट. ओके, कॉन्टॅक्टचं क्राउड ऑपरेशन करत आहे म्हणून कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट. ओके, इथे काही कोलन. आता इथे आपल्याला दोन गोष्टी इम्पोर्ट करण्या आहेत, एक म्हणजे तुमचं एम्प्लॉय म्हणतो, एक म्हणजे तुमचं एम्प्लॉय काय ते म्हणजे तोंडामध्ये, एक मध्ये तुमचं या कॉन्टॅक्ट मधलं कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर डॉट टीएस आणि कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन डॉट टीएस. ओके, तर त्याला आपण इम्पोर्ट करून घेऊया एकदा. सो इथे इम्पोर्ट, कुठून इम्पोर्ट करत आहे आपण त्याला, एक म्हणजे तुमचं काय आहे, रूट रिड्यूसर, एक कॉन्टॅक्ट रिड्यूसर आहे, कॉन्टॅक्ट रिड्यूसर. ओके, कॉन्टॅक्ट रिड्यूसर फ्रॉम, आणि एक तुमचं ऍक्शन आहे, डॉट डॉट स्लॅश रिडक्स फाईल स्लॅश कॉन्टॅक्ट स्लॅश काय तुमचं कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर. ओके, म्हणजे इथे आता या कॉन्टॅक्ट रिड्युसर मधले ऑल फंक्शन्स येतील तिथे. ओके, कॉन्टॅक्ट इज डिक्लेअर बट इट्स व्हॅल्यू इज नेव्हर रीड. ठीक है, गेट ऑल कॉन्टॅक्ट. स्टॉप झाला काय माझा प्रोजेक्ट? ओके ओके, 2 मिनिट, एकदा स्टार्ट करतो मला npm स्टार्ट. ओके, तर काय घेतलं मी इथे कॉन्टॅक्ट रिड्युसर, हे कुठून इम्पोर्ट झालं तुमचं कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर मधून. ओके, ऍज इट इज तुम्हाला तुमचं ऍक्शन सुद्धा इम्पोर्ट करायचं आहे, तर इम्पोर्ट कॉन्टॅक्ट ऍक्शन फ्रॉम डबल कोड डॉट डॉट स्लॅश रिडक्स फाईल स्लॅश कॉन्टॅक्ट स्लॅश कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन्स. ओके, क्लिअर आहे? द रन होऊ द्या.
इम्पोर्ट का नाही होत आहे. ओके. ओ, इम्पोर्ट ऍस्ट्रिक्स ऍज काय ओके ओके ओके. मला कंट्रोल झेड बघा, जेव्हा आपण ऑल फाईल इम्पोर्ट करतो ना, तेव्हा ते ऍज घ्यावं लागेल. ओके, ऍस्ट्रिक्स ऍज. ओके, क्लिअर. ओके, तर प्रोजेक्ट सुद्धा इथे रन झालेला आहे तुमचा. ओके, आता बघा, मी कॉन्टॅक्ट रिड्युसर मधून मला काय पाहिजेत, मला कॉन्टॅक्ट रिड्युसर मधून मला माझे स्टेट वगैरे इम्पोर्ट होणार आहेत. नंतर हे स्लाइस माझं, नंतर ही माझी केस. ओके, आणि कॉन्टॅक्ट डॉट ऍक्शन मधून काय इम्पोर्ट होणार आहे माझं, गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन. ओके, ठीक आहे. तर गेट ऑल कॉन्टॅक्ट मध्ये येतोय मी आता इथे, आणि याला करतोय मी कमेंट आउट. ओके, सो कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट कोलन काय लिहिते, सर्वात अगोदर तुमचं कॉन्टॅक्ट रिड्युसर डॉट, त्याच्यामध्ये इनिशियल स्टेट. बघा, या कॉन्टॅक्ट डॉट रिड्युसर मध्ये आपण इनिशियल स्टेट ठरवलेली आहे, ती स्टेट आपण इथे घेत आहे आता. ओके, डॉट इनिशियल स्टेट डॉट इनिशियल स्टेट, आणि या इनिशियल स्टेट नंतर आपल्याला काय करावं लागेल, त्या तुमच्या स्टोअरला कॉन्फिगर करावं लागेल. ओके, तर इक्वल टू यूज सिलेक्टर पॅरेंथेसिस, परत एक पॅरेंथेसिस, त्याच्यामध्ये तुमचं स्टोअर. स्टोअर 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 कुठून इम्पोर्ट होणार आहे, रिडक्स फाईल मधून स्टोअर इम्पोर्ट होत आहे. ओके, स्टोअर कोलन काय येईल तुमची, रूट स्टेट, आणि रूट स्टेट सुद्धा तुमची स्टोअर मधूनच इम्पोर्ट होत आहे. ओके, त्याच्यानंतर पॅटारो कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके, आता इथे तुम्हाला याचा टाईप सांगावा लागेल, म्हणजे रिटर्न करावं लागेल याला. रिटर्न रिटर्न काय होणार आहे, तुमची स्टेट. ओके, ओ, आपण क्लास कंपोनंट मध्ये काम नाही करत आहे. स्टेट ॲरे ब्रॅकेट्स, आणि याच्यामध्ये काय जाईल तुमचं, कॉन्टॅक्ट रिड्युसर डॉट तुमची फीचर की, तर कॉन्टॅक्ट फीचर की. ओके, क्लिअर आहे. कॅन नॉट फाइंड नेम स्टेट, वाय, नो क्विक फिक्स अवेलेबल स्टेट. एम्प्लॉय कॉन्टॅक्ट रिड्यूस स्टेट. ओके, कोलन कॉन्टॅक्ट रिड्युसर डॉट इनिशियल स्टेट इक्वल टू यूज सिलेक्टर स्टेट. ओ सॉरी, हा ते स्टेट येईल तुमची, तुमच्या रूट स्टेट मधून आपल्याला स्टेट काढायची आहे बाहेर. ओके, सो स्टेट कोलन काउंटर रिड्युसर स्टोर मधली स्टेट. ओके, स्टोर स्टोर मधली तुमची स्टेट असणार आहे इथे, गेट स्टेट ही जी करत आहे ना आपण तिला. ठीक आहे, जी करंट स्टेट असणार आहे तुमची, आणि जी अपडेटेड स्टेट घेणार आहे आपण, ही तुमच्या यूज डिस्पॅच न तिथे ती डिस्पॅच झाल्याच्या नंतर ती अपडेट होईल तिथे. ठीक आहे, स्टेट
ओके, सो सेव इट. ओके, क्लिअर. आता हे जे आपण तुमचं गेट ऑल एम्प्लॉय ऍक्शन जी आहे तुमची, ही आपल्याला कॉल करायची आहे आता. ओके, आता आपण ही कॉल कुठे करणार आहे? तुमच्या यूज इफेक्ट हुक मध्ये. ओके, यूज इफेक्ट हुक मध्ये का कॉल करणार आहे? कारण की यूज इफेक्ट हुक मध्ये आपण जे पण फंक्शन्स वगैरे जे पण डिपेंडन्सीज देतो ना, जे काही फंक्शन्स किंवा मेथड आपण कॉल करतो, ती जेव्हा पण तुमचा फंक्शन जेव्हा पण तुमचा जो कंपोनंट आहे जो फर्स्ट टाइम रेंडर होणार ना, तेव्हा तो फर्स्ट टाइम रेंडर होत असताना या मेथडमध्ये जी काही मी फंक्शनॅलिटी कॉल केलेली आहे ती फर्स्ट टाइम रेंडर होणार. क्लिअर. आणि जेव्हा त्या डिपेंडन्सीमध्ये चेंज होणार किंवा त्या स्टेटमध्ये चेंज होणार, तेव्हा त्याला परत ते रेंडर करणार. जर त्या पर्टिक्युलर डिपेंडन्सीमध्ये एकदा एकदा तर डॉम वरती म्हणजे ब्राउझर वरती रेंडर होऊन जाणार तुमचा कंपोनंट. ठीक आहे. पण जर का त्या डिपेंडन्सीमध्ये चेंज झालाच नाही, म्हणजे त्या स्टेटमध्ये चेंज झालाच नाही, या कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेटमध्ये चेंज झालाच नाही, आपल्या डेटामध्ये चेंज झालाच नाही. ओके, ते बघा रिस्पॉन्समध्ये आपल्याला डेटा मिळालेला आहे. ठीक आहे, ह्या फील्ड आहेत त्या. जर का या डिपेंडन्सीमध्ये इथे चेंज झालाच नाही काही, म्हणजे या डेटामध्ये काही चेंज झालाच नाही, तर हा जो यूज इफेक्ट हुक आहे, जिथे आपण पर्टिक्युलर डिपेंडन्सी दिलेली आहे त्याच्यामध्ये जर का चेंज झालाच नाही, तर ते परत रिरेंडर होणारच नाही. ओके, ठीक आहे. तर इथे मी आता ती मेथड कॉल करतो. कोणती मेथड होती ती? गेट ऑल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. पण इथे गेट ऑल कॉन्टॅक्ट आपल्याला अगोदर काय करावं लागेल? बनवावी लागेल. ठीक आहे. तर गेट ऑल कॉन्टॅक्ट. आता इथे बनवावं लागेल कॉन्स्ट गेट ऑल कॉन्टॅक्ट. लिस्टच बनवतो मी इथे. ठीक आहे. गेट ऑल कॉन्टॅक्ट लिस्ट. ते गेट ऑल कॉन्टॅक्ट लिस्ट. ओके, सो गेट ऑल कॉन्टॅक्ट लिस्ट इक्वल टू पॅरेंथेसिस. सिम्पली हे एक फंक्शन असणार आहे तुमचं. कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके, याच्यामध्ये डिस्पॅच करायची आपल्याला. डिस्पॅच हे डिस्पॅच आहे तुमचं. ओके, डिस्पॅच काय करत आहे आपण? डिस्पॅच तुमच्या कॉन्टॅक्ट ऍक्शन मधून, इथून कॉन्टॅक्ट ऍक्शन मधून डॉट गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन. ओके, ठीक आहे. गेट ऑल कॉन्टॅक्ट ऍक्शन आणि फंक्शन आहे म्हणून इथे काय येईल तुमचे? पॅरेंथेसिस. ओके, आणि या कॉन्टॅक्ट लिस्टला, गेट ऑल कॉन्टॅक्ट लिस्टला आपण डायरेक्टली कॉल केलेला आहे तुमच्या गेट ऑल या यूज इफेक्ट हुक मध्ये. ओके, आता इथे डिपेंडन्सी ऍरे मध्ये आपण सध्या काही देणार नाहीये. ठीक आहे, क्लिअर. ओके, तर यानंतर आता तुमचा डेटा आलेला आहे कुठे? या कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट मध्ये. ठीक आहे, या कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट मधून आपल्याला तो बाहेर काढायचा आहे, म्हणजे लूप लावायचा आहे तिथे. ठीक आहे, तर कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट मधून बाहेर काढण्यासाठी आपण काय बनवलेलं आहे? एक टेबल बनवलेला आहे. ठीक आहे. तर इथे टेबलचं डिझाईन आपण ऑलरेडी केलेलं आहे. हे झालं तुमचं टी हेड, म्हणजे इथे तुमच्या हे सर्व हेडिंग असतील आपले. आणि टी हेडच्या खाली आपल्याला घ्यावं लागेल इथे टी बॉडी. ओके, आणि या टी बॉडी मध्ये आपल्याला ते कॉल करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही गेट ऑल कॉन्टॅक्ट वरती क्लिक करणार, तेव्हा मला इथे सर्व माझा डेटा इथे पॉप्युलेट झाला पाहिजे. ओके, तर टी बॉडी मध्ये डबल कोट आणि याच्यामध्ये काय आहे तुमची
कोणती स्टेट आहे जी मी सांगितली होती तुम्हाला, जी मी ठरवत आहे? कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट. इथे कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट. ओके. या कॉन्टॅक्ट रिडक्स स्टेट मधून डॉट, आता इथे इथे सर्व तुमचं इथे समजणार आहे तुम्हाला की तुम्हाला कोणता डेटा घ्यायचा आहे. ऑल डेटा जर का घ्यायचा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट घ्यावं लागेल. तुम्हाला एक ऑब्जेक्ट बाहेर काढायचं असेल इथे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट घ्यावं लागेल. आणि हे आपण सर्व डिसाईड केलेलं आहे तुमच्या, बघा इथे आपण यूज स्टेट कुठे यूज केलेलं नाहीये बरं का. केलेलं आहे का? नाही. जेव्हा आपण यूज स्टेट यूज करत होतो तेव्हा काय घेत होतो आपण? जी करंट स्टेट होती ती आपण इथे घेत होतो. पण आता इथे करंट स्टेट तुमची कुठे डिसाईड झालेली आहे? तुमच्या contact.reducer.ts मध्ये, इथे या इंटरफेस मध्ये, इथे या इनिशियल स्टेट मध्ये तुमची डिसाईड झालेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आहे तुमचं कॉन्टॅक्ट्स म्हणजे ऑल डेटा, आणि एक कॉन्टॅक्ट म्हणजे तुमचा एक ऑब्जेक्ट बाहेर काढलेला आहे तिथे आपण. ओके. कसा? आय कॉन्टॅक्ट मधून. ठीक आहे. म्हणून इथे काय येईल आता? ऑल कॉन्टॅक्ट जर का बाहेर काढायचे असतील तर कॉन्टॅक्ट्स. ओके. डॉट मॅप पॅरेंथेसिस. आता मॅप फंक्शन काय करतं? एक कॉलबॅक रिटर्न करतं. ओके. म्हणून इथे पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायचं, इथे तुम्ही काही घेऊ शकता, कोणताही एक पॅरामीटर डिक्लेअर करू शकता. कॉमा इंडेक्स. इंडेक्स कशासाठी घेतला आहे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. ठीक आहे. आता इथे EMP. आता या कॉन्टॅक्ट्सला लूप लावून या EMP मध्ये एक नवीन ऑब्जेक्ट स्टोअर झालेला आहे आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये आपला सर्वच्या सर्व डेटा आहे. ठीक आहे. आता इथे आपण करणाऱ्याला रिटर्न, इथे कॉलबॅक रिटर्न झालेला आहे. ओके. त्याच्यामध्ये रिटर्न करणार आपण काय? रिटर्न करायचं आपल्याला एक रो रिटर्न करायची आहे जी की इटरेट होईल आणि ऑल डेटा तिथे पॉप्युलेट करेल. ओके. TR च्या नंतर TD इंटू 5. ओके. ठीक आहे. आता इथे बघा, मला सांगा या कॉन्टॅक्ट्स मधून आपण डेटा काढून कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केलेला आहे? EMP नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केलेला आहे. ओके. क्लिअर? म्हणून सर्वात अगोदर इथे काय येईल आता? TD मध्ये येईल तुमच्या EMP डॉट ID. आणि मी जर का इथे गेलो तर बघा इथे मला सर्व ID दिसतील आता. 490, 492, 493, 496, 97, 98, जो की इथेच तो डेटा आहे बघा. 490 आहे, 492, 3678. 490, 492 ॲज इट इज त्या ID आहेत. पण मी इथे इथे आपल्याला ID असं योग्य वाटत नाहीये. आपण इथे त्याला 1 2 3 देणार आहे. ठीक आहे. क्लिअर? पण आपण ती ID जी आहे ना, ही तुमच्या TR ला बाइंड करणार आहे. त्याची की ठरवणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की की घेण्याचं कारण काय आहे. जर का माहित नसेल तर मी सांगून देईन तुम्हाला. ओके. तर इथे घेऊया आपण TD मध्ये कर्ली ब्रॅकेट्स इंडेक्स प्लस 1. ओके. इंडेक्स प्लस 1 जर का घेतला ना मी इथे तर काय होईल? इथे माझे 1 2 3 4 5 6 नंबर दिसतील इथे. ओके. क्लिअर? जेवढा डेटा असेल ना तेवढा. ओके. इंडेक्स प्लस 1. आता इंडेक्स प्लस 1 च्या नंतर माझं इथे फर्स्ट नेम आहे, युजर रोल आहे, इमेज URL आहे. तर फर्स्ट नेम घेण्यासाठी EMP डॉट फर्स्ट नेम. तर माझे फर्स्ट नेम दिसतील इथे सर्वच्या सर्व. ओके. सो दिस इज युअर डेटा. ओके. वैष्णवी जाधव, हर्षा गावडे, रोहित भैरवे अँड वैभव. ओके. नंतर काय आहे इथे आपला EMP डॉट युजर रोल आहे का? युजर रोल
रिलोड होत नाही ते. ओके, युजर रोल. नंतर इमेज URL आहे. आता इमेज URL आपण डायरेक्टली असं घेऊ शकत नाही. ओके, EMP डॉट इमेज वगैरे. ओके, त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, त्या TD मध्ये इथे तुम्हाला IMG टॅग घ्यावी लागेल. ओके, या IMG टॅग मध्ये SRC मध्ये इथे तुम्हाला बाइंड करावं लागेल. सो EMP डॉट इमेज URL. ओके, सो इथे तुमच्या इमेज दिसतील. ओके, आता ह्या इमेज खूप मोठ्याला आहेत, याला आपण फिक्स करूया. ठीक आहे, तर मी डायरेक्टली यूज करतोय हाईट. GHT हाईट 60 पिक्सल. ओके, ठीक आहे. नंतर इमेज झाल्याच्या नंतर इथे ईमेल ID, कॉन्टॅक्ट डेजिग्नेशन, कंपनी. सो TD 3 काय इथे EMP डॉट ईमेल ID होतं का? ईमेल ID, कॉन्टॅक्ट डेजिग्नेशन, कंपनी. सो EMP डॉट कॉन्टॅक्ट, EMP dot designation, and EMP dot company. Okay. थोडा वेळ घेईल ते. ओके. ओके, सो इथे तुमचा डेटा आता मॅनिपुलेट आपण केलेला आहे. तर यामध्ये इथे ऍक्शन आहे. तर या ऍक्शन मध्ये काय करायचं आहे आपल्याला, जे ऍक्शन आहे ना तुमचं इथे, या ऍक्शन मध्ये आपल्याला घ्यायचे दोन बटन. ओके, एक असेल तुमचं डिलीटचं बटन आणि एक असेल तुमचं अपडेटचं बटन. तर इथे TD, या TD मध्ये काय घ्यायचे तुम्हाला, दोन बटन घ्यायचे. सो ते काय येईल, बटन, बटन. इथे येईल तुमचं डिलीट. सर्वात अगोदर येईल अपडेट, अपडेट. ओके, ते येईल डिलीट. तुम्ही डायरेक्टली असं डिलीट वगैरे नका घेऊ. तुम्ही काय करा, तिथे त्याचे आयकॉन्स घ्या. ओके, क्लास नेम BTN हायफन सक्सेस. ओके, अँड ते सुद्धा क्लास नेम BTN काय लिहिते हायफन. डिलीट साठी मी डेंजर घेऊन टाकतो इथे, रेड कलर येऊन जाईल तिथे. ओके. ओके, दिसत आहे इथे अपडेट आणि डिलीट हे लाईन बाय लाईन येत आहेत. तर मी याचा कंटेनर चेंज करून टाकतो इथे, कंटेनर फ्लुइड. ओके, क्लिअर. आणि याच्यामध्ये स्पेस देतो बटन मध्ये थोडा. सो MX-2. ओके, तर इथे तुमची गेट मेथड झालेली आहे. ओके,